कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है, रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज, सूझबूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए, छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाए, चारा खाकर गोबर बनता गोबर का फिर खाद, जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद, ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। सूक्ष्म जीव हो या सागर की महाकाय सी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल, जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर बढ़े, इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचं आज आपण या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी उपस्थित आहोत आणि विषय जो आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता, संभाव्यता आणि आव्हाने या विषयासाठी भाषण स्पर्धा होणार आहे आणि यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थी, शिक्षक या सर्वांचं स्वागत, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या प्रशालेचे जे मुख्याध्यापक उपस्थित आहेत यांचे या ठिकाणी स्वागत करतोय, यासाठी मी कदम सरांना विनंती करतो।
आधारे आपण या जगावरती सहज विजय मिळवू शकतो. उदाहरणार्थ आधुनिक तंत्रज्ञानामुळे साधे सरळ जीवन जगणे सोपे झाले आहे. स्पष्टीकरण असे की कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे वैद्यकीय क्षेत्रात, हवाई वाहतूक क्षेत्रात इत्यादी अशा मोठमोठ्या क्षेत्रात मोलाचे कार्य होणार आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज बनणार आहे. वैद्यकीय क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेने वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होणार आहे आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे. याद्वारे विविध निदान योग्य रीतीने केले जातील. लक्षणे, आरोग्य नोंदी आणि इतिहासावर आधारित विशिष्ट रुग्णाला घातक किंवा सौम्य रोग आहे की नाही हे निर्धारित केले जाते, जेथे आणि तुम्हाला याचा वापर भविष्यात होऊ शकतो आणि आताही होतोय. रुग्णाला त्याच्या बिघडत चाललेल्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी मदत केली जाईल आणि सामान्य आणि निरोगी जीवनात त्यांनी परत येण्यासाठी त्यांनी काय करावे याचे देखील उपचार केले जातील. हवाई वाहतूक क्षेत्र जगातील एक प्रमुख पद्धतशीर वाहतूक म्हणजे हवाई वाहतूक आणि याच्या कार्यपद्धतीला अनुकूल बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सहभाग होतो, जेथे फ्लाईट लँडिंग आणि टेक ऑफ चार्टसह मार्गांचे नियोजन करण्यात मशीनचा सहभाग करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता ही बऱ्याच विमानांमध्ये वापरली गेली आहे. नेव्हिगेशन नकाशे, टॅक्सी मार्ग आणि प्रत्येक घटकाचे योग्य ऑपरेशन करण्यासाठी कॉकपिट पॅनलची जलद तपासणी करण्यासाठी ते अवलंबले जात आहे. हवाई वाहतुकीतील कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मानवाला सुलभ आणि आरामदायी प्रवास देणे शक्य होणार आहे. बँकिंग आणि वित्तीय संस्था क्षेत्र आर्थिक व्यवहार व्यवस्थापित करण्यात आणि बँकेतील प्रत्येक कामे हाताळण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची आहे. या मशीन लर्निंग मॉडेल्सद्वारे बँकेतील दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहार, शेअर बाजारातील पैसा इत्यादी अधिक सहज आणि कार्यक्षमतेने हाताळले जातील. बँकिंग आणि वित्तीय उद्योगातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण करण्यासाठी अँटी मनी लॉन्ड्रिंग सारख्या विविध प्रकरणांचा इतर वापर अशामध्ये क्रेडिट सिस्टीम विश्लेषण करून संशयास्पद क्रेडिट कार्ड यांचा भौगोलिकदृष्ट्या मागोवा ठेवून त्यावर विविध पॅरामीटर्सच्या आधारे कारवाई केली जाऊ शकते. गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्र इथे कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वात मोठी झेप घेतली आहे. इथे तुमच्यासोबत खेळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनामुळे वैयक्तिक तपशील आणि ग्राफिक्सची पातळी उंचावणे शक्य होणार आहे. एआय अभूतपूर्व अचूकता देते. एआय डीप न्यूरल नेटवर्कद्वारे उल्लेखनीय अचूकता प्राप्त करते. तथापि उदाहरणार्थ गुगल शोध आणि तुमचे एलेक्सा सोबतचे परस्पर संवाद इत्यादी हे सखोल शिक्षणावर आधारित आहे. आपण याचा वापर जितका अधिक करू तितका अधिक अचूक होत जातो. एआय विश्वसनीय आणि जलद आहे. एआय संगणकाद्वारे व्युत्पन्न केलेली माहिती सातत्याने, विस्तृतपणे आणि विश्वासार्हतेने करते. तथापि सिस्टम सेट करण्यासाठी, योग्य प्रश्न विचारण्यासाठी मानवी कौशल्य देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे मॅनपॉवर देखील खूप महत्त्वाची आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादनामध्ये बुद्धिमत्ता जोडते. एआय वैयक्तिक उत्पादन म्हणून विकले जाणार नाही. त्याऐवजी तुमची उत्पादने वर्धित केली जातील आणि एआय डिब्रिडांचे मूल्यांकन करते. मोठा डेटा संगणकीय शक्तीमुळे फसवणूक शोधण्याची प्रणाली विकसित करते, जे काही वर्षांपूर्वी अशक्य होते. आणि जर तुमच्याकडे डेटा असल्यास
तर तो तुम्हाला मदत करतो. योग्य प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील, तुम्ही त्याला जर प्रश्न विचारले तर तुम्हाला तो योग्य उत्तर देईल. AI पूर्णपणे वापरला जाणारा डेटा वापरेल. डेटाची माहिती डेटामधून उत्तरे मिळवण्यासाठी डेटामधून माहिती मिळवण्यासाठी AI लागू केल्यास तुम्हाला खूप मदत होईल. आणि स्पर्धात्मक युगात जर तुमच्याकडे AI असेल तर तुम्हाला तो तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यास मदत करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या भविष्यात खूप उपयोगी होणार आहे आणि आताही उपयोगी पडते. ह्याच्यामध्ये काळानुसार बदल होत जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपण याचा वापर जितका अधिक करू तितका अधिक चांगला असतो आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. धन्यवाद.